आणि बाकी इथे दादा नवीन नवीन इथे लोक भेटत असतात. गुड इव्हिनिंग गाईज, तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे सातपाटीच्या यात्रेमध्ये. आणि आज मी आलेलो आहे पहिल्याच दिवशी, ऑलमोस्ट काहीच नसणार आहे आजच्या दिवशी. म्हणजे पण काय असं तुम्हाला दाखवणार आहे. यात्रा तर आपण फिरूयाच, पण त्याआधी आपण दर्शन करूया प्रभू श्रीरामांचं. मंदिराच्या गाभाऱ्यात भजन चालू असतानाच माझं लक्ष गेलं एका आजीकडे, ज्या भजन करता करता ढोलही वाजवत होत्या. आजी तर भक्तीत लीन होत्या, पण सर्वांचं लक्ष वेधून घेतलं होतं. दर्शन करण्यासाठी गाभाऱ्यात जातात आपल्याला सर्वात आधी दर्शन होते ते म्हणजे श्री गणेशांचे. त्यानंतर दर्शन होते ते म्हणजे प्रभू श्रीराम, श्री लक्ष्मण आणि माता सीतेचे. आणि शेवटला दर्शन होते ते म्हणजे बजरंगबली यांचं. आता जर तुम्ही बघितलं तर यात्रेत एक आकाशपाळणा इथे, दुसरा एक त्या बाजूला आहे आणि एक बोट इथे आहे तर दुसरी त्या बाजूला आहे. कारण जर दोन्ही बोटी एका समोर ठेवला तर ठोकू शकतात ना, अशा प्रकारचा सीन आहे. आणि बाकी इथे स्काय राईड एक आहे आणि खूप साऱ्या गोष्टी आहेत तशा इथे बघण्यासारख्या. तिकडे एक स्काय राईड आहे. बाकी सगळे लहान मुलांचे पाळणे इथे दिसतील. तसं बघायला गेलं तर पहिल्या दिवशी गर्दी नसते इथे, म्हणजे रात्री होत असते पण आत्ता नाही आहे एवढी गर्दी. आणि जास्ती गाण्याचा आवाज येत असेल कदाचित. समोर एक मौत का कुवा त्याप्रमाणे आहे जो दिसतोय इथे, मौत का कुवा. आणि बाकी इथे आकाशपाळणा आहे. असे इथे पाळणे आलेले आहेत, म्हणजे सुरुवातीचे दिवस असेच जाणार आहेत. बुकिंग ऑफिस समोरच असते. आणि बाकी इथे दादा हे बघ नवीन नवीन इथे लोक भेटत असतात आणि बरेच लोक इथे येतात. एवढीच गर्दी नसते, भरपूर गर्दी असते. पण आज पहिला दिवस असल्यामुळे जास्ती गर्दी नाहीये. बाकी ट्रेन जर्नी मिळायला खूप साऱ्या गोष्टी इथे मिळतील तुम्ही जर इथे एक्सपिरियन्स केला. पण इथे यात्रेत येण्याची मजा खूप असते, पण दुसऱ्या आणि तिसऱ्या दिवशी असते. पहिल्या दिवशी इतका काही दिसत नाहीये मला. ही एक इथे ट्रेन जर्नी दिसत आहे जी आपण करतो, लहान मुलांची ट्रेन, ड्रॅगन ट्रेन जर्नी त्याप्रमाणेच ही इथे आहे. आणि जरा जास्तीच हेवी झाले असं वाटते, बट इट्स ओके. कारण यात्रेच्या पहिल्या दिवसात एवढा होणं स्वाभाविक आहे, कारण जास्ती गर्दीच नसते. सुरुवातीच्या दिवसात असंच असते. बाकी 2-3 दिवसानंतर इथे खूप गर्दी होणार आहे. तर तुम्ही जर येत असाल तर नक्कीच इथे व्हिजिट करा. आणि या पहिल्या दिवशी आल्यानंतर मग बाकी काय मिळणार आहे, फूड स्टॉल वगैरे असणार आहेत. आणि त्यानंतर हा बोंबलणारा काका आहे, माझा आवाज कदाचित नाही कारण हा इथे ओके. लाईट बंद आहेत सगळं, मी काळा दिसणार आहे आता कारण जास्ती लाईट नाहीये इथे. हा समोर जो आहे तो लाईट हाऊस आहे, इथून दिसतोय तो. आणि त्याच्या बाजूच्या ग्राउंडवरच यात्रा भरते मोठी, जी इथे तुम्हाला दिसते. इथे सगळे फूड स्टॉल आहेत. फूड स्टॉल असल्यामुळे इथे आता काय लाईट दिसत नाहीये, काय माहित नाही कशाला ती. पण कदाचित जास्ती जेव्हा गर्दी होईल तेव्हा इथे दिसू शकते अशी बरीच गर्दी. कारण इथे फूड स्टॉल भरपूर असे आलेले आहेत दुनियाभराचे, सुरुवातीपासून एंडिंग पर्यंत. आणि सगळं अंधारच आहे, पहिल्यांदा मी आलोय तेव्हा. बाकी जर तुम्ही इथे बघितलं तर पाळणे आहेत, हे आहे ते आहे, सगळं आहे. आणि मंदिरात दर्शन करताना जर तुम्ही जात असाल तर सुरुवातीलाच आपण दर्शन केलेलं आहे आधीच. ऑलमोस्ट तुम्ही व्हिडिओ बघितलाच असेल, तेव्हाच आपण दर्शन केलेलं आहे. आणि नंतर मग बाहेर फिरायला निघालोय. बाकी माझं आता काय खायचं मन नाही आहे. पहिला दिवस तर असा रिकामीच जाणार आहे असा अंदाज आहे मला. पण पाळणे खूप सारे दिसत आहेत. आणि इथे सगळे फूड स्टॉल आहेत जे आपल्याला या बाजूला दिसत आहेत.
सगळेच फूड स्टॉल आहेत. त्यानंतर पुढे आईस्क्रीमचं दुकान आणि बाकी काय नाही, सगळे पाळणेच आहेत. इथून गोल फिरल्यानंतर पाळण्यात बसून मला थोडी भीती वाटते म्हणून बसत नाही आहे. बाकी बसायला बोललं तर मी काही घाबरत नाही, पण मला पाळण्यात बसायला खूप भीती वाटते म्हणून मी बसत नाही. आणि मुळात हाच प्रश्न आहे माझा. नंतर बघितलं तर मागे आईस्क्रीमची दुकान आहेत, ह्याची त्याची दुकान आहेत, सगळीच दुकान आहेत. शोरमा बिरमा मोठमोठे हॉटेल्स आहेत. त्यानंतर पुढे गेलो की जास्ती काही मिळणार नाही, एवढंच काही मिळेल. तुम्हाला काय एक्सपेक्ट असेल तर तुम्ही इथे नक्कीच या. इथे म्हणजे एन्जॉय करण्यासारखी खूप मोठी जागा आहे. हां, लहान पोरं असे एन्जॉय करत असतात उड्या मारून, त्यात काय वाद नाही आहे. आणि मोठं पोरंसुद्धा. बाकी इथे आहेत ना, लहान मुलांपासून ते मोठी मुलं पण इथे म्हणजे एन्जॉय करायला येत असतात. गर्दी नसते म्हणजे पहिल्या दिवशी नाही आहे, पण हां हळूहळू होणार आहे इथे गर्दी 10-11 वाजेपर्यंत. कारण 4-5 पहाटे एवढ्या टायमापर्यंत ही यात्रा सुरू असते. पुढे गेल्यानंतर इथे आहे ना गेम दिसतोय, गेम रिंग माहिती आहे ना, ते पैशामध्ये टाकतात, तो वालाच गेम आहे इथे, हा वाला. आणि त्यानंतर हा बॉलवाला गेम आहे, ज्यात तुम्ही वेगवेगळे प्राइजेस जिंकू शकता. पण आपलं लक एवढं चांगलं नाही आहे. एखाद गेम घेतला असता खेळायला, पण आपला लक एवढा चांगला नाही आहे की काहीतरी जिंकेल. त्यांचा कुत्रा भारी दिसतोय, टफी सांगू शकतो मी, पण एकदम भारी आहे तो. 50 रुपयामध्ये 6 रिंग मिळतील. अरे सगळी लोक इथे एन्जॉय करायला येत असतात. मागच्या वर्षी जेव्हा आलेलो, म्हणजे आय थिंक दुसऱ्या दिवशी आलेलो, तेव्हा एवढी गर्दी म्हणजे कमी नव्हती, भरपूर गर्दी होती. म्हणजे चालायला पण जागा नव्हती, एवढी गर्दी होती. बाकी आता रस्ते तर खूप खुल्ले दिसत आहेत, सगळेच्या सगळेच. समोरच एक मंदिर आहे श्रीरामायणचं. त्यानंतर बाकी सगळीकडे दुकानं आहेत, ते पण आपण फिरूया. जिथे तिथे तुम्हाला दुकानं मिळतील. खेळणीची दुकानं बोला, कसलीही दुकानं बोला, सगळीच मिळणार आहेत या बाजूला. अशा प्रकारे इथे खेळणीची दुकानं मिळतात खूप सारी. एकाहून अनेक दुकानं आहेत इथे, एकच नाही तर अनेक आहेत. जिथे जाल तिथे तुम्हाला खेळणीच बघायला मिळेल. रस्त्यावर जा किंवा कुठेही जा, हे बघा सुरुवातीपासून एंडिंगपर्यंत सगळीकडेच आहे. जिथे तिथे तुम्हाला मिळेल गर्दीच गर्दी. या बाजूला पण सगळी खेळणी, की ज्याला जे घ्यायचं आहे तो घेऊन जातोच. पुढे आल्यानंतर इथे आपल्याला मूर्त्या दिसत आहेत वेगवेगळ्या, तुम्ही खरेदी करू शकतात. नाहीतर बाकी पुढे गेल्यानंतर सगळी दुकानं मिळतील. टी शर्ट प्रिंटिंगचं दुकान आहे इथे. पुढे गेल्यानंतर सगळे लेडीज मटेरियल आहे, जो कटलरी माल आपण म्हणू शकतो. त्यानंतर मग शूजचं दुकान आहे. त्यानंतर मग चष्मा आहे, बॅग आहे, खूप काही काही. ज्या यात्रेत आल्यानंतर ज्या गोष्टी तुम्हाला इथे अपेक्षित असतात त्या सगळ्या गोष्टी इथे तुम्हाला मिळतील. कॅप बोला किंवा काही चष्मा पण बोला. तो मागे दिसतोय तो चष्म्यावाला दादा आहे. हे बघा इथे टी शर्ट प्रिंटिंगचं दुकान आहे या बाजूला. लोक मला बघत जाते. अरे बापरे, इथे पण दुकान आहे. म्हणजे या एरियात मी पहिल्यांदा आलो आहे. की पुढे आल्यानंतर इथे चपलांचं दुकान मिळतं आहे आणि आपल्याला चपलं घ्यायचीच नाही आहेत. मुळात आपण आता पुढे जात आहोत कारण दुकानं पण खूप सारी आहेत. म्हणजे हा रस्ता मला पहिल्यांदा बघत आहे म्हणून मी इथे बघायला आलो. खेळणीची वेगळी दुकानं आहेत, कटलरी मालची दुकान आहेत, म्हणजे खूप सारी दुकानं आहेत इथे. म्हणजे इथं प्रत्येक गोष्ट मिळणार आहे. खेळणी बघा किती भरून भरून ठेवलेली आहे सगळीकडेच. 300 रुपये 200 रुपये पॅन्ट. हे बघा दादा विकतो 200-300च्या पॅन्ट्स. ते कुर्ती, ड्रेस, शॉर्ट्स कुर्ती आहेत. ते कॅप्स आहेत. गाण्याचा कॉपीराईट येऊ शकतो बरं का, त्यामुळे जरा किंचाळून बोलायला वाटतं. त्यानंतर इथे वॉचेस मिळतात जे वेगवेगळ्या टाईप्सचे आहेत. जेंट्स वॉच. प्रत्येक यात्रेमध्ये तुम्हाला लेडीजचं मटेरियल जास्त मिळेल. जेंट्स काय करतात माहिती आहे? बघू आता पुढे काय. यार त्या गर्दीतून बाहेर निघालो, म्हणजे गर्दी नव्हतीच तिकडे मुळात, पण यात्रेत पण तेवढंच काही मिळणार आहे. पण मला काही घ्यायची इच्छा मिळतच नाही कारण आता टाईम पण होत चालला आहे घरी जायचा आणि घाई पण आहे लवकर. त्यामुळे लगेच बघा काय काय आहे ते, आपण मग निघू लगेच घरी. बॅग्स म्हणजे लेडीज मटेरियल तुम्हाला भरमार मिळणार आहे इथे.
सातपाटीच्या यात्रेत बघा ना, दुनियाभराचे बॅग्स अडकवलेले आहेत. ते कटलरी माल पण 10 रुपयाला आहे. म्हणजे खूप साऱ्या गोष्टी आहेत इथे 10 रुपयाला बघितल्या तर यात्रा इथे संपत आहे इथे. म्हणजे आजूबाजूला दुकानं आहेत तशी इथे बोला किंवा तिथे बोला, कुठेही बोला, अशी यात्रा अजून संपलेली नाही आहे. तर खूप सारी आहे पुढे बघितलं तर. खेळणीची दुकानं बोला, इथे पण आहेत बघा. या बाजूने जर बघितलं तर खूप सारी खेळणी तुम्हाला दिसतील. मोठ्या कॅरमपासून छोट्या कॅरमपर्यंत आणि रिमोट कंट्रोल गाडीपासून त्या खाली गाडीपर्यंत सगळ्या काही मिळणार आहे इथे. अरे दादा इथे परत भेटला. हा आपल्याला दादा, कुठचा आहे तुम्ही? सातपाटी इकडे. आपले प्रॉपर सातपाटीचे आहेत ते बघा. पोरं सगळी जमा झाले ते बघ. बोला काहीतरी. हाय गाईज, बाय गाईज. हाय गाईज आणि बाय गाईज. हे ब्लॉग सुरू होतानाच लगेच संपवतात अशी लोक आहेत. बाकी या बाजूला दिसतोय मागे ते लाइटिंग्स दिसत आहेत ना, ॲक्च्युअलमध्ये ती आईस फॅक्टरी आहे जी तिथे दिसते आणि तिकडे मच्छीचं स्टोरेज करतात. बाकी आता यात्रेच्या एंडिंगपर्यंत पोचलोय. इथे तुम्हाला दिसते सगळी एंडिंग होते यात्रेची. 1x. अरे कवर के दुकान में लाइट तो लगाओ यार, कुछ दिख नहीं रहा है. गया हुआ है, थोड़ा काम चालू है इसके लिए. ऐसा है. कितने का है कवर? कोई भी कवर 100 रुपए का है भाई. 100 रुपये का कवर. कोई भी. सही है सही ये है. अपना दोस्त है दुकानदार, इसका ही दुकान है. इसका नाम है नमोद रॉय. तर हे आपण पोचलोय बॅग स्किनच्या दुकानात. तिथे आपल्याला प्रत्येक मोबाईलसाठी वेगवेगळे म्हणजे डिझाईन करून देतात, कस्टमाइज. तिकडे मशीन पण आहे समोर. हे बघा, कस्टमायझेशन इथे असे होत असतात. बाकी इथे जे फ्री फायर खेळतात त्यांच्यासाठी आहे हे. पबजीवाला पण असू शकतो इथे कुठे. आणि कलेक्शन पण चांगलंच आहे यांच्याकडे. एखाद उचलून तुम्ही लावू शकतात बरंच. गाइस भाई को फॉलो करो, लाइक करो, सब्सक्राइब करो, बेल भी जरूर बजा के जाना, ठीक है. याद से दादांनी डायरेक्ट सपोर्ट केला इथूनच दिसतोय. इथून असा डायरेक्ट सपोर्ट केलेला आहे. भारी आहेत तुमच्या स्किन, चांगले आहेत. की प्राइस काय आहे ते तर सांगा. 150. आपला पालघरवर शॉप आहे. यूट्यूबवर पण फ्रेंड्स रेडिओ मार्ट करून चॅनल आहे. काय पण असेल तर पालघर आहे, पालघरमध्ये कॉन्टॅक्ट करायचे. कोणाला पण विचारायचं RK बॅनर कुठे आहे, लगेच सर्व पालघरमध्ये भेटून जाईल. हे आपला मेन पालघर रिसिट आहे. वेलकम टू सातपाटी यात्रा. बाय द वे, आता घरी जायचा टाइम झालेला आहे आणि सगळ्या यात्रेमधल्या दुकानं पण ऑलमोस्ट खाली होत चालल्यात. म्हणजे आहेत तसे 2-3 दिवस, बट आता दुकानात जर बघायला गेलो तर खूप साऱ्या गोष्टी आहेत. म्हणजे नाही बघू शकत आहेत एवढ्या गोष्टी आहेत. बाकी पुढे आपण वळूया. कुठे काय मिळणार काय नाही ते सगळे वॉचेस दिसत आहेत इकडे सगळीकडे. बेल्ट आहेत, त्यानंतर पेंटिंग्स दिसत आहेत. पुढे पण पेंटिंग्स आहेत आणि त्यानंतर बाकी सगळं संपतो. इथे आपल्याला समोर ST बस जाताना दिसते जी चालूच राहणार आहे. बाकी शेवटच्या एंडिंग पॉईंटपर्यंत आता आपण पोहोचलेलो आहोत जिथे पूर्ण यात्रा संपते. अशी काहीतरी हालत झाली आता दिसते. पूर्ण एवढी अशी पूर्ण यात्रा आता संपते. हा ऑलमोस्ट तुम्ही स्टार्टिंग म्हणू शकता. जर तुम्ही बाहेरून येत असाल तर पालघर स्टेशनवरून तुम्ही ST बसने येऊ शकतात, नाहीतर मग रिक्षा असतात. 20-30 रुपये आय थिंक चार्जेस घेतील. बाकी ST बसेसचं काय कल्पना नाही मला. आणि समोर बघितलं तर ST बस जात असते, रिक्षा पण चालू असतात रात्रीपर्यंत. आणि संपलेलं आहे सगळं. बाकी इथे एंडिंग होते. बाय द वे, तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब पण करा, कारण मी जॉबवरून सुटून आलेलो आहे इथे डायरेक्ट. सो भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.